कुरारमध्ये आज नवरात्र मंडळाची मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगमध्ये नवरात्र मंडळ सर्व सभासदांना, कार्यकर्त्यांना आणि जे पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। त्या सूचनांमध्ये त्यांना की त्यांची नवरात्र मंडळाच्या गरबाच्या वेळेला कुठले अनुचित प्रकार होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे स्वयंसेवक ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आणि कुठल्याही प्रकारचा डीजे हा तिथे वाजणार नाही याबद्दल त्यांना कटाक्षाने खबरदारी घेण्यास सांगितले। जिस प्रकार से गणपति में भी मतलब कुरार में बोला जा रहा है कि अच्छे से बीता, उस पर नवरात्रि के लिए क्या कहेंगे? गणपति का उत्सव भी यहाँ पे एकदम अच्छे से पूरे शांति से हुआ। हम लोगों ने उनको भाईचारा कायम रखने के लिए पूरा आह्वान किया है सब लोगों को कि आप कुरार में भाईचारा कायम रखें और जैसा गणेश उत्सव उन्होंने सेलिब्रेट किया था वैसे ही नवरात्रि उत्सव सेलिब्रेट करें। पुलिस का पूरा कोऑपरेशन उनको रहेगा। और बैनर के लिए कुछ मैसेज नवरात्र उत्सव मंडल, हर एक नवरात्र महोत्सव मंडल को हमने आगामी चुनाव में जो बैनरबाजी होगी उसके लिए हम लोग ने उनको सूचना दी है कि आप एक दूसरे को बैनरबाजी करके कोई भी टेंस पैदा ना करें। यहाँ पे कोण कोणाला सजवतोय, काय करतोय, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे आवाज संदर्भात डीजेला परवानगी नाही। जर तुम्ही लाऊडस्पीकर लावला तर तो कमी आवाजात लावा, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। बरोबर, गणपती मंडळाकडून आम्ही कारवाई केलेली आहे, तुम्हाला माहिती आहे की आवाज वाढवल्यामुळे। तर आम्हाला वरूनच आदेश तसे आहेत की आम्ही आमचं तुम्हाला त्रास द्यावा म्हणून आम्ही कधी तुम्हाला HHMD पाहिजे, चेकिंग करायला पाहिजे, कुठेही कोणी तिथे घुसू शकतो। आता तसेच हे आहेत की गर्भामध्ये घुसून काही होऊ शकतं, आतंक माजवायचा प्रयत्न करू शकतात। तुमची स्वतःची तिथे HHMD पाहिजे, चेक करून त्याला पूर्ण हे करून। आणि गरब्याचे पास तुम्ही जरी फ्री असेल ना, कोण आहे 3 आपले राजकीय आलेत का कोण?